नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर याच योजनेवरती आपलं सध्या काम चालू आहे आणि वेगवेगळे प्रश्न येतात। तर आज जे तुमचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तर तुम्हाला देणार आहेच मी। त्याचबरोबर तुमच्या जेवढ्या कमेंट मला आलेल्या आहेत त्या सर्व वाचल्या आहेत मी। बऱ्याच कमेंटला रिप्लाय पण केली, पण बऱ्याच कमेंटला रिप्लाय करायची सुद्धा राहिली असणार आहे, कारण का सर्वच लोकांना आपण कमेंटला रिप्लाय नाही करू शकत। तर त्याच माध्यमातून आपला आजचा व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर मी अजून एक खूप महत्त्वाचा जो विषय आहे याच योजनेसंदर्भामध्ये खूप चांगली बातमी तुम्हाला देणार आहे। ती अशी आहे की हे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे याच्या अंतर्गत ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना आतापर्यंत पैसे आलेले आहेत 3000 रुपये, त्यातल्याच एका मुलीनं मुंबईच्या 1,500 मध्ये 1,500 ते 3,000 मध्ये व्यवसाय चालू केलेला आहे तिचा। तर तिचा काय व्यवसाय आहे, तिने कसं काय तो व्यवसाय सुरू केला, 1,500 पासून तिने 10,000 रुपये त्या व्यवसायातनं उत्पन्न कसं मिळवलं हे मी सांगणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्हाला जेव्हा पैसे मिळाले तेव्हा तुम्ही काय केलं त्या पैशाचं याची सुद्धा कमेंट आपल्या या व्हिडिओवर तुम्ही करायची आहे की खरंच तुमचा पैसा कुठे त्या तुमच्या कुठल्या कामाला उपयोगी आलेला आहे। कारण मी हा विषय का घेतला माहितीये का, होतं म्हणजे भरपूर लोक असं बोलत होते की काय होतंय 1,500 काय होतंय 3,000 काय होतंय 3,000 किंवा 1,500 महिन्याला, तुम्ही 1,500 महिन्याला देऊन काय होणार आहे, महागाई एवढी वाढलेली आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि त्या मुलीने खरंच म्हणजे करून दाखवलं की 1,500 मध्ये तिने तिचा व्यवसाय उभा केलेला आहे। आणि बघूया आपण ती मुलगी कोण आहे, नाव काय आहे आणि तिने काय बिझनेस चालू केला तिचा 1,500 ते 3,000 मध्ये, हे सर्व सांगणार। पण त्याआधी तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं देऊया। तर बघा, उद्या आहे 14 तारीख। तर उद्यापासून महिलांना पैसे यायला सुरू होणार आहेत। ज्यांना 3,000 आले त्यांना 1,500 येतील, ज्यांना 1ही रुपया आला नाही त्यांना उद्या पैसे येणार। उद्या परवा 19 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत। आता ते कुणाला येतील कुणाला नाही तसं मी सांगू शकत नाही, पण सर्व महिलांना ज्यांना अगोदर 1ही रुपया मिळाला नाही त्यांना पण येणार आहेत, आणि ज्यांना 3,000 मिळाले त्यांना उद्या 1,500 मिळणार आहेत। तर नक्कीच तुम्हाला पैसे आल्यानंतर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे। पैसे आले तरी कमेंट करा, नाही आले तरी कमेंट करा। आणि उद्याच येतील तुम्हाला असंही नाही, परवा पण येऊ शकतात। 19 तारखेपर्यंत तुम्हाला 17 ते 19 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात, काळजी करू नका। फक्त तुम्हाला जर उद्या आले किंवा नाही आले तरी कमेंट करा, म्हणजे आपल्याला समजतं की बाबा पैसे आले का नाही। कारण तुम्ही फक्त आले नाही याच कमेंट करता, पण ज्यांना पैसे आले ना त्यांनी सुद्धा कमेंट करणं खूप आवश्यक आहे। कारण का फक्त पैसे आले नाहीत एवढेच कमेंट का करता? ज्यांना पैसे आले त्यांनी सुद्धा कमेंट करायला पाहिजे ना, ताई आम्हाला पैसे आले म्हणून, का मला सुद्धा समाधान मिळतं। आणि जे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लोक येतात, जे बघतात तिथल्या कमेंट, त्यांनाही वाटतं की अरे पैसे आलेले आहेत योजनेचे। तर त्याच्यामुळे सांगते की तुम्हाला पैसे आले असतील किंवा उद्या येतील किंवा परवा येतील, जसं तुम्हाला पैसे येतील आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे। आता तुम्हाला पैसे जे दिलेले ते आपण परत तर घेणार नाही ना, बरोबर की नाही? मी मागणार तर नाहीये तुम्हाला। तर पैसे आलेत, हे बघा, जेव्हा आपण वाईट बातमी देतो किंवा जसं आपण पैसे आले नाही सांगतो, तसं पैसे आल्यावर सुद्धा सांगणं अपेक्षित आहे, बरोबर ना? म्हणजे आपण जे काम करतो यात आपल्याला समाधान मिळतं की चला आपण कोणाला तरी माध्यम ठरलोय, बरोबर ना? आपण एक माध्यम आहोत जे तुम्हाला माहिती देत आहोत, बरोबर ना? आणि माझी माहिती प्रॉपरच असते। तर ही होती ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होते त्यांच्यासाठी, त्यांना पैसे उद्या येणारच आहेत, काळजी करू नका। आणि मी अगोदर जसं बोलले की ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांना नक्की अकाउंटला पैसे येणार। फक्त आल्यावर तुम्ही कमेंट करायची आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये, किंवा कुठल्याही व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला पैसे आले म्हणून। दुसरं, आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, आम्हाला ऑप्शन येणार नाही का? तर कालही याच्यावर उत्तर दिले, ऑप्शन तुम्हाला येणार आहे। थोडंसं थांबा, एकदा ते एडिटचं ऑप्शन आलं की तुम्ही नंतर तुमचा फॉर्म एडिट पण करू शकता आणि रिसबमिट पण करू शकता। ते तुम्हाला कधी ऑप्शन येईल ते मी पण नाही सांगू शकत, पण ते तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला ना तिथंच तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, एडिटचं ऑप्शन येईल तुम्हाला सुद्धा। तर हे 2 माहिती झाल्या। त्याचबरोबर बऱ्याच महिलांना असं वाटतं ही योजना बंद होणार आहे, आता इलेक्शन पुरती चालू आहे। असं अजिबात नाही। कुठल्याही तुम्ही अफवांना बळी पडू नका। अशाच अफवा अगोदर पण पसरवल्या, फॉर्म भरले, कुणाचे पण फोटो लावले त्या फॉर्मवर, गाढवाचा त्याचा फोटो लावून फॉर्म भरले, काय उपयोग झाला असं करून? का तर योजनेचा प्रचार प्रसार होऊ नये आणि गैरसमज व्हावा सगळ्यांमध्ये म्हणून असं केलं। पण असं काही नाही, योजना बंद होणार नाही आणि तुम्हाला पैसे चालू
राहणारच आहेत. फक्त ह्याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला या सरकारला परत निवडून द्यायचं आहे. म्हणजे तुमचे पैसे 1,500च्या ऐवजी 2 होतील, 2 ऐवजी 3 होतील, 3 ऐवजी तुम्हाला महिन्याला 4,000 सुद्धा मिळतील, असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ग्वाही दिलेली आहे, असा शब्द दिलेला आहे की जसं जसं त्यांचं सरकार पुढे येत राहील तसं तुमचे पैसे वाढत राहणार आहेत, काळजी करू नका. तर हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपण घेऊया. मुंबईची एक मुलगी आहे, त्या मुलीने या योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेच्या अंतर्गत तिला 3,000 रुपये मिळाले. ऑगस्टमध्ये 3,000 मिळाले होते 2 महिन्याचे, तसं तिला 3,000 मिळाले. त्या मुलीचं नाव आहे प्रणाली बोरट. तर त्या मुलीने 3,000 रुपये मिळाल्यानंतर काय केलं माहितीये का, तिने घुंगरांचा बिझनेस चालू केला. घुंगरू कडी, ते असं आता गणपती सीझन चालू आहे तर ते बोटात तुम्ही घालू शकता आणि असं आपण नाही का टाळ वाजवतो तसं ते वाजवू शकता आरतीच्या वेळेस वगैरे. तर तिने ते घुंगरू कडी याचा बिझनेस तिने चालू केला. तिने पहिले 1,500चे घुंगरू आणले आणि तिने सोशल मीडियावर त्याचा रील बनवली आणि ती अपलोड केली. तिला सोशल मीडियाकडनं पण मागणी यायला सुरुवात झाली आणि ती पहिलं सर्वात अगोदर ती पहिलं मंदिरांमध्ये गेली, कारण आता गणपती बसलेत ना. तर ती लालबागच्या राजाला गेली, स्वामींच्या मंदिरात गेली, अशा बऱ्याच ठिकाणच्या मंदिरात ती मुलगी ते जे घुंगरू तिने विकत आणलेत ना ती सेल करते, म्हणजे विकते तिथं बसून ती मुलगी घुंगरू. तर तिला एवढे ऑर्डर आलेले आहेत ना, तिने 1,500चे घुंगरू जेव्हा आणले ना तिने, त्याच्यावर तिने 10,000 रुपये कमवलेले आहेत. तर किती मोठी आणि महत्वाची ही अपडेट आहे. जे लोक म्हणत होते ना की 1,500 काय होतं, 1,500 काय होतं, तर बघा 1,500 काय झालेलं आहे. त्या मुलीने 1,500चे 10,000 रुपये कमवलेले आहेत आणि ती पुढे सुद्धा अजून कमवेल आता, किंवा पुढे पण तिचा बिझनेस वाढेल. तर ही म्हणजे जे म्हणत होते ना की काय होणार नाही, काय होणार नाही, त्यांच्यासाठी ही माहिती आहे की बघा. आणि मला अजून एक सर्व महिलांना सांगायचं आहे की तुम्ही काय केलं 3,000चं, नक्कीच आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे. तुम्हाला जे 1,500 रुपये मिळाले होते, जे तुम्हाला जे अजून मला बाकीच्या ज्या महिला आहेत ज्यांना 3,000 रुपये मिळालेले आहेत आतापर्यंत, त्या सर्व महिलांना माझी एक विनंती आहे की त्यांनी काय केलं, त्यांना 3,000चं तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कुठला बिझनेस चालू केला किंवा कुठला व्यवसाय चालू केला, तुमच्या कुठल्या कामाला ते 3,000 रुपये आले, नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. म्हणजे आपल्याला समजेल की खरंच ही योजना तुमच्या सुद्धा फायद्याची ठरलेली आहे. बघा त्या मुलीने काय करून दाखवलेलं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की माणूस शून्यातनं सुद्धा विश्व निर्माण करू शकतो. तर 1,500मध्ये का नाही होणार आणि 3,000मध्ये का नाही होणार. आज बघा तिचा बिझनेस चालू झालेला आहे आणि नक्कीच त्या मुलीला या बिझनेसमध्ये यश मिळो आणि तिची अजून प्रगती हो आणि तिचा बिझनेस खूप मोठा हो, जेणेकरून या योजनेचं पण नाव होईल किंवा तिला पण सारखं वाटेल की मी या योजनेतने मला पैसे मिळाले आणि मी माझा बिझनेस चालू केला. तर नक्कीच त्या मुलीला आपल्याकडनं खूप शुभेच्छा आहेत प्रणाली बोरडला की तिने हा बिझनेस चालू केला. आणि तर हा होता आपला खूप महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची माहिती. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या योजनेच्या अंतर्गत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पैसे तुम्हाला मिळाले होते आतापर्यंत 3,000 रुपये, ते तुमच्या कुठल्या उपयोगाला आले, कुठल्या कामाला आले, तुम्ही काय केलं, नक्कीच तुम्ही सांगायचं आहे. कारण या योजनेचा उद्देशच तो होता या सरकारचा की महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी त्यांनी ही योजना अस्तित्वात आणली होती. नक्कीच महिला या योजनेच्या अंतर्गत आर्थिक सक्षम होणार आहेत. महिला किती जरी सक्षम असली ना तर काय फायदा नाही होत. मला असं वाटतं की महिला ही आर्थिकरित्या सक्षम पाहिजे, तरच ती सक्षम होऊ शकते, स्वावलंबी होऊ शकते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पैशाचा चांगल्या ठिकाणी वापर कराल आणि तुमचा उद्योग, जो काही तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल, जो काही व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तुमच्या सुद्धा व्यवसायामध्ये वाढ होईल. आणि तुमच्या व्यवसायामध्ये काय वाढ झाली असेल किंवा तुम्ही नवीन काही व्यवसाय चालू केला असेल या योजनेच्या अंतर्गत, तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.